नमस्कार, दीपनीत लाईफस्टाईल या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज मी गुळाचा चहा कसं बनवते ते दाखवणार आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घातले. आता गुळाचा चहा म्हटलं की फाटतो, तर गुळाचा चहा बऱ्याचपैकी बिघडतो, पण इथे तसं नाही. मी दररोज चहा बनवते आणि माझा फाटत नाही. तर 2 चमचे पत्ती घालायची. पत्ती घातल्यानंतर छान उकळून घ्यायचं. चांगलं पाण्यामध्ये पत्ती घालून उकळून घेतल्याने चहाला छान रंग येतो. पत्ती छान उकळून झाली. आता इथे 1 कप मी दूध घालते. चहाला उकळी येईपर्यंत इथे गूळ बारीक करते. तर असा गूळ बारीक करून 8-10 दिवसासाठी मी डब्यामध्ये ठेवते. जेव्हा चहाला गरज पडते तेव्हा टाकायला सोपा जातो. आणि असा बारीक करून ठेवल्याने चहात लवकर विरघळतो. पण मोठा गूळ असलेला कधीच चहामध्ये टाकायचा नाही. असा बारीक करूनच टाकायचा, किसून किंवा असं चॉप करूनच टाकायचा. इकडे चहा पण छान उकळला आहे. चहाला उकळी आलेली आहे. बारीक केलेली सुंठ आणि वेलची घालते. आता इथे मी 2 चमचे चहामध्ये गूळ घालते. गूळ घातला की लगेच हलवत राहायचं. एक उकळी आली की गॅस बंद करायचा. गॅस बंद केला. मी कपामध्ये टाकून घेते. पहा किती छान रंग आलेला आहे. तर तुम्ही पण असा चहा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा चहा कसा झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.